आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। रंजनानंतर तुझ्या आईला 3-4 वर्षांनी दिवस गेले आणि तू झाला। तुझं नाव गोपाळ। तुला एक आजी पण आहे ना रे? श्यामे, अगं श्यामे, हा मुर्दा परत मूठ ढुसून आला का काय गाच? त्याच्या नानुड्यात ओतलं राखेल, त्याच्या आग लावली आणि त्याच्या तोंडावर डांबार ओतून मुजावलं आणि त्याला बुडावला दारूत। त्याला आहे ना आज जेवायला देऊ नको बघ, मरू दे मुर्द्याला उपाची, बघू काय करतोय ते। नाही ना सुद्या मुर्द्या, जर का त्या पुरीला हात लावलास ना तर तुझं मडच बघ मातना ठेवून पोचवते। पण गोपाळ, अजून सांग बरं, कोण कोण आहे तुझ्या घरात? ते तू सांगायचं राहिलायस, काही विसरत तर नाहीयेस ना? मी जेव्हा फोन आलो का नाही, तेवढीच आहे ती बघा। काय फोन नाही, काय नाही। तुमच्या भावाचं लग्न झालं असेल तेव्हा असेल 1-2 फोन। अजून सांग बरं, काय विसरतोस का? गावातली माणसं, नातेवाईक? गप, 1 वर्ष झालं बघतोय मी। महाबळ सारखं गाणं सारखं विचारतोस, माझी सगळी माहिती घेऊन बसलास तू। तुझं काय? तुझ्याबद्दल मला कधी सांगणार आहे? अरे सांग की। इसको पहचानते हो? ये महाराष्ट्र से भाग के आया है। आइए मेरे साथ, आइए। माझ्याबद्दल काय सांगू? माझ्याबद्दल सगळं तुला माहिती आहे। मी अनाथ आहे, माझं स्वतःचं घर पण नाही, विश्वाची माझं घर। लोकांनी मला प्रेम दिलं, मी त्यांचा झालो। तू मला जीव लावला, तू माझा भाऊ झाला। तुझ्यासारखा जीवाला जीव देणारा माणूस भेटला। आता तू आणि मी एकच। आता सगळं खरं सांगायचं बरं का मला। एकदम चांगला माणूस माझा भाव आहेस, भाव। मागच्या 1 वर्षापासून तुम्हाला भाव म्हणून सांभाळतोस का? माझे किती उपकार केलेत, मग मला बी कळू दे की हा एवढा चांगल्या माणसाचा संस्कार कुठून आलं? कुठं होतास तू? कुठं आलायस आणि इथं कसं काय आलास? मला का ना सगळं तुझ्याकडे सांगायचं। आता तू घरी जायच्या अगोदर आहे का ना मला सगळी तुझी स्टोरी कळली पाहिजे, बस। ठीक आहे, तुला आता ऐकायचंच आहे तर ऐक। मुंबईत एका क्लिनिकमध्ये मी कंपाऊंडर म्हणून कामाला लागलो होतो। तिकडे डॉक्टर नसताना मी त्याचे पेशंट तपासायचो। सगळं बरं चालू होतं, गल्ल्यातनं पैसेही ढापायचो। पण एक दिवशी त्या डॉक्टरने मला रंगेहात पकडलं, माझ्यावर आवाज चढवला, माझी कॉलर पकडली आणि माझी कॉलर पकडलेली मला बिलकुल आवडत नाही। मग मी पुढं मुंबई सोडून मी साताऱ्याला यायला निघालो, तेव्हा बसमध्ये एका म्हाताऱ्याकडे मी खूप पैसे बघितले आणि पैसा माझा वीक पॉइंट आहे। मग काय, 1 गोळी, कायमचा आराम। मग मी कातळवाडीत आलो। आजूबाजूला पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की इथं क्लिनिकच नाहीये। म्हटलं ही संधी आहे, इथं क्लिनिक सुरू करूया। मग मी डॉक्टर झालो।
आणि गावकऱ्यांचा मी देव माणूस झालो. खरं तर गावकऱ्यांकडून मी तसं वदवून घेतलं होतं. पुढे माझा शोध घेत घेत रूपा तिथं आली. रूपा म्हणजे माझी मैत्रीण. तिनं मला धमकी दिली. म्हणली तुझा खरा चेहरा जगासमोर आणीन. माझ्याशी लग्न नाही केलास ना तर काय, अख्ख्या गावाला जाऊन सांगेन तू डॉक्टर विक्टर कोण नाही, एक साधा फालतू दीड दमडीचा कंपाऊंडर आहेस. मग मी काही करायचं, आपला इगो हट नाही करायचा. बघ पुढे माझ्या आयुष्यात रेश्मा आली. लग्न करायचे म्हणून गळ्यातच पडली. मग रेश्मा साई. हा, पण तिने पैसे आणले होते. मला चटकच लागली. श्रीमंत बायकांना प्रेमात पाडायचं, त्यांना भुलवायचं, लुबाडायचं आणि गळ्यात पडल्या की जमिनीखाली काढायचं, त्याच्यावर झाड लावायचं. पुढे माझ्यावरती आरोप झाले. मग काय कोर्ट कचेऱ्या वगैरे सगळं सुरू झालं. पण मी पण खूप हुशार आहे. मी पण असा गेम खेळलो की कोर्टानं मला निर्दोष मुक्त केलं. पण तरीही पोलीस माझ्या मागावर होतेच. मग मी दुसऱ्याची बॉडी माझी बॉडी असं भासवून डॉक्टर अजित कुमार देव हा आगीच जळून मेला असा भास निर्माण केला. आणि मी इथं आलो वाराणसीमध्ये. पण माझी मेहनत, दागिने, पैसे सगळे कातळवाडीत आहे. कातळवाडी? ती गाव तर माझ्या गावापासून 50 किलोमीटरवर आहे. म्हणून तर तुझ्याबरोबर मैत्री केली. तुला काय वाटलं मी येडा आहे? गंगा घाटावर जेव्हा मी तुला भेटलो होतो ना, तेव्हा मला कळलं तू साताऱ्याचा आहेस. गावापासून 20-25 वर्ष झालं लांब आहेस. म्हटलं हाच माणूस आहे. आता काय देव माणूस म्हणून मी जाऊ शकत नाही ना कातळवाडीत. गोपाळ बनून तर जाऊ शकतो. आता गोपाळ बनून तू गेला काय, मी गेलो काय, काय फरक पडतो? गमत करते ना माझी. गमत करते. नाही नाही नाही, तू माझी गमतच करतोस. तू त्यांना मारलंस. अरे शक्यच नाही. अरे जो माणूस इथं ब्लाऊज शिवायला येणाऱ्या बायकांकडे सारं वाईट नजर बघत बी नाही, हाच बी लावत नाही, तुझ्यासाठी कसं का मारल? नाहीच मारणार ना. मला माहिती की नाही करणार. पण तू गोपाळ म्हणून गेला, तुला काय मिळणार? तुझं नाव, तुझं नाव, तुझं नाव, तुझं घर, तुझं घर, तुझी ओळख, तुझी ओळख, तुझी ओळख. हे सगळं मिळाल्यानंतर मी कातळवाडीत जाईन. तिथं पुरलेले पैसे घेईन आणि आउट ऑफ इंडिया जाऊन सुखानं जगेन.